नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे माझ्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असं आपण शुभकामना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या. तर या अमावस्येच्या दिवशी आपण वेगवेगळे उपाय करतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही. तर चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या असते. तर दर महिन्यात आपण ह्या 15व्या तिथीला प्रत्येक महिन्याची अमावस्या येत असते. अशा वर्षातून 12 अमावस्या येत असतात. मात्र श्रावणी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. शनिदोष, कालसर्पदोष, पितृदोष, आर्थिक समस्या इत्यादींपासून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर या महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपण वेगवेगळे उपाय करू शकतो. याच अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो आणि ही अत्यंत शुभ मानली जाते. म्हणजे जे आपले काही आपल्या मागे दोष असतील त्यांच्यापासून मुक्ती जर मिळवायची असेल तर आपण निश्चित या अमावस्येच्या दिवशी वेगवेगळे उपाय करायचे आहे. याच्यापूर्वी देखील मी व्हिडिओ टाकलेलेच आहे. तर आज आपण संक्षिप्त माहिती पाहणार आहोत. तर पिठोरी अमावस्या, याला भादो अमावस्या असेही म्हणतात. अमावस्येच्या दिवशी आपण गंगा स्नान करणं, दानधर्म करणं, पितरांना नैवेद्य दाखवणं या गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जातात. असे केल्याने पितरांची जी कृपा असते ती आपल्याला प्राप्त होते आणि पितृदोष दूर होतो. तर शास्त्रामध्ये श्रावण अमावस्येला महत्त्व खूप अतिशय आहे. आपण जे उपाय करतो म्हणजे पितृदोषासाठी करतो, कालसर्पदोषासाठी करतो, घरातील इतर गोष्टींसाठी करतो. तर त्या ज्या आपण उपाय करतो त्याने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येते आणि आपल्या जे नैराश्य, नकारात्मक असते ते निघून जाते. तर आपण कालसर्पदोषासाठी आपण काय उपाय करायचा आहे, तर आपण नागबलीची पूजा आजच्या दिवशी करू शकतो. आणि एक चांदीचं नाग आपण पांढऱ्या फुलांसह आजच्या दिवशी पाण्यात प्रवाहित करू शकतो. आपण ते 3 सांजेपर्यंत कधीही करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची आपण आजच्या दिवशी पूजा करतो. ही सकाळी करू शकतो, दुपारी किंवा संध्याकाळी करू शकतो. या झाडाला पाणी मध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि ते वाहायचं आहे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि आपण भगवान विष्णूंची देखील प्रार्थना करायची आहे. अशामुळे आपल्या पूर्वजांचाच, पितृंचा आपल्यावरला आशीर्वाद मिळेल. त्याचप्रमाणे आपण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं आहे. जर आपल्याला शक्य नसेल तर या दिवशी तर्पण करायचं आहे, पिंडदान करायचं आहे. कावळ्याला दुपारच्या वेळेस दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा खिरीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. एखाद्या म्हणजे गरजूला दान करायचं आहे, त्यांना अन्नदान केलं तरी त्याने देखील पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळेल. तर आपल्या म्हणजे घरामध्ये सुखशांती येण्यासाठी आपण पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी वाहत्या पाण्यात आपण काळे तीळ वाहायचे आहेत. म्हणजे आपण जर नदीपात्रावरती गेलो तर एखाद्या तांब्याच्या गडव्यामध्ये आपण त्या पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याचा अर्घ्य आपण अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला तिथून, किंवा मग नदीला अर्पण केलं तरी चालू शकेल. तर त्याच्यानंतर आणखीन एक आपण उपाय करू शकतो की आपण रात्री अमावस्येच्या प्रत्येक दिवशी रात्री आपण काय करतो, अमावस्या असेल तर पितरांसाठी वेगळा दिवा लावतो. हा दिवा आपण पिठाचा करायचा आहे किंवा आपल्याकडे जर पंती असेल तर त्याच्यामध्ये आपण चौमुखी हा दिवा लावू शकतो किंवा एकच 2 वातींची एक वात करून एका वातीचाच आपण दक्षिणेला ती वात राहील असा दिवा लावायचा आहे. याच्यामध्ये तिळाचं तेल, मोहरीचं तेल किंवा मग आपण जे देवासाठी वापरतो ते तेल वापरायचं आहे आणि याच्यामध्ये अवश्य थोडे काळे तीळ टाकायचे आहे. असं केल्याने पितरांची शांती होते, पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. हा दिवा आपण कुठे लावायचा आहे, जर आपल्याला अंगण असेल तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे आणि त्याची वात मात्र दक्षिणेकडे येईल. आपण आता फ्लॅट सिस्टीममध्ये जर राहत असू तर गॅलरीमध्ये आपण हा दिवा लावू शकतो आणि याची वात अवश्य आपण दक्षिणेकडे येईल असं लावायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पितरांना या दिवशी दही भाताचा नैवेद्य आपण अवश्य दाखवायचा आहे. दही भात किंवा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे. आपण रात्री 12पर्यंत, 3 सांजेला रात्रीपासून ते रात्री 12पर्यंत हा उपाय करू शकतो. याच्यामुळे काय होतं, पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, आपल्याला नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी येते. तर याचप्रमाणे आपण शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय उपाय करू शकतो, तर शनिदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी
आपण शनिदेवाला या दिवशी तेल अर्पण करू शकतो. आपल्या इथे जर शनिदेवांची मंदिर असेल किंवा मग मारुतीचं मंदिर असेल तर इथे जाऊन ओम शं शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर मोहरीचा दिवा लावायचा आहे. दानही करायचं आहे. काळे तीळ, काळे उडीद आपण दान करायचे आहेत. अशा प्रकारे आपलं म्हणजे अमावस्येला शनिदोषातून देखील आपण मुक्ती मिळवू शकतो. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या सेवा करतो. या दिवशी आपण काय करणार आहोत, तर या दिवशी बैलपोळा आहे. आपण जे बैलांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपली सकाळची यथोचित कामं झालेली असतात. शिवशंभूंची पूजा झालेली असते. आज श्रावणातला शेवटचा श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे शिवशंभूंची आपण पूजा करणार आहोत. मंदिरात जाऊन किंवा घरी आपण अभिषेक करणार आहोत. पूजा झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवणार आहोत. जर शिवलीलामृत पारायण करणार आहोत तर त्याचं आज उद्यापन होईल. ज्योतीचं जर आपण पूजन करत आहोत तर त्याचंही देखील उद्यापन होईल. तर शिवशंभूंना आपण दही भाताचा नैवेद्य दाखवू शकतो. त्याचप्रमाणे आपण बैलपोळाचं जर बैलांचं पूजन करणार असो त्यांना अवश्य आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. ज्योतीचं जर उद्यापन करणार असू तर आपण खिरीचा नैवेद्य दाखवायचा. तांदळाची खीर अतिशय शुभ मानली जाते. त्याचप्रमाणे जर आपल्याला शिवशंकरांना जर दही भाताचा नैवेद्य शक्य नसेल तर आपण हाच तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवू शकतो. दुपारी आपल्याला जर शक्य झालं तर कावळ्याला आपण दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे, ते म्हणजे ठेवायचा आहे. कावळा खातो. त्याच्यानंतर संध्याकाळी आपण अवश्य जो उपाय आहे की आपण पितृंसाठी देखील दही भाताचा नैवेद्य करू शकतो. त्याच्यावरती थोडे काळे तीळ अवश्य टाकायचे आहे आणि आपण संध्याकाळी एक हवन करायचं आहे. म्हणजे आपण देवांचं सर्व दिवा वगैरे लावून झाल्यानंतर एखादं जे मातीचं भांडं आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक शेणाची गौरी घ्यायची आहे. त्या गौरीवरती आपण थोडंसं तूप, जे साजूक तूप असतं गाईचं, ते टाकायचं आहे. त्याच्यावरती कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि या कापराच्या वड्या घेतल्यानंतर याच्यावरती 5 आपण फुलं असलेल्या, म्हणजे फूल असतं किंवा त्याच्यामध्ये जे गोल असतं ते असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. अगदी वापरलेल्या लवंगा घ्यायच्या नाही आहे, तर ह्या नवीन लवंगा घ्यायच्या आहेत आपण आणि त्या पसरवायच्या आहे. तर इथे आपण काय घेतलं आहे, मातीचं भांडं घेतलेलं आहे, गौरी घेतलेली आहे, त्याच्यावरती साजूक तूप टाकलं आहे, कापराच्या वड्या घेतल्यात, लवंग घेतली आहे आणि जर आपल्याकडे हवन सामग्री असते, म्हणजे आपण जेव्हा हवन वगैरे करतो तर ती थोडी घ्यायची आहे आणि आपल्या वास्तूवरून आपण मीठ, म्हणजे या दिवशी आपण दृष्ट, नजरदोष हे देखील काढतो. तर आपल्या वास्तू म्हणजे आपलं घर असेल त्यांची दृष्ट काढायची. 3 वेळा आपण घरातून मीठ ओवाळून आणायचं. ते मीठ देखील याच्यात टाकायचं आहे आणि अग्नी प्रज्वलित करायचं आहे. म्हणजे हे जे कापूर असतात ते जाळून घ्यायचे आहे आणि ही जी गौरी आहे, हे जे लवंग आहेत, हे जे मीठ आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण स्वाहा करून ते जाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या घरामधले जी नकारात्मकता असते, जे दोष असतात ते निघून जातात. त्याचप्रमाणे लवंग असते ती आपली नकारात्मकता दूर करते. आपल्या ज्या घरातल्या वाईट शक्ती असतात, दुष्ट शक्ती असतात, त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. आपली कोणतीही कठीण आपलं संकट असेल त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळते. तर कापरापासून काय होतं, तर आपल्या घरामध्ये अशा शुभ लहरी तयार होतात. म्हणजे आपल्या घरामध्ये काही वातावरण दूषित झालं असेल, काही नकारात्मकता असतील, कापूर एक शांतता निर्माण करते. आपल्या घरामधल्या नकारात्मक ऊर्जेच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करते. त्यामुळे अवश्य आपण या छोट्याशा होमामध्ये कापूर आणि लवंगा जाळायच्या आहेत. त्याबरोबर गौरी, म्हणजेच गाईच्या शेणाची जी गौरी असते त्याचे देखील आपल्याला शुभ परिणाम मिळतात. याच्यामध्ये आपण गाईचं शुद्ध तूप देखील वापरणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की गाईचं तूप असेल, गाईचं शेण असेल, ते अतिशय पवित्र मानलं जातं हिंदू धर्मामध्ये आणि त्याची देखील आपण जर घरामध्ये या दिवशी, अमावस्येच्या दिवशी म्हणजे त्याचं होम केला किंवा ते जाळलं तर त्याच्यातून ज्या येणाऱ्या धूर आहे त्याच्यामुळे आपल्या घरातील ज्या वाईट शक्ती असतील, कटकटी असतील, नैराश्य असेल, कोणाची नजरबाधात नजरदोष लागला असेल तो निघून जातो आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारे आपण आज अमावस्येला कोणतीही सेवा करणं शक्य झालं नाही तरी 3 सांजेला म्हणजे 6:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतो. की हवन सामग्री जरी आपल्याकडे नसेल तरी चालू शकेल, मात्र या ज्या 4 गोष्टी 5 गोष्टी आहेत त्या आपण अवश्य 3 सांजेला करून पाहायच्या आहेत. त्याचे निश्चितच शुभ परिणाम आपल्याला दिसतील. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.